रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ठुमक चलत रामचंद्र वाजत पंजनिया, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र वाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र. किलकिलाट उठत धाय, गिरत भूमि लटपटाय. किलकिलाट उठत धाय, गिरत भूमि लटपटाय. आय माय गोतलेत धाय, माय गोतलेत दशरथ की रणिया. ठुमक चलत रामचंद्र वाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र. खेलते हुए राम को भोजन करते समय दशरथ जी बुला लेते. श्री राम आओ भोजन करने. भोजन करत बोल जब राजा, नहीं आवत तजी बाल समाजा. दशरथ जी हाक मारतात, खेळ सोडून राम येत नाही. अरे का मग आई जाती कौसल्या, दारात उभी राहते. राघव एवढ्या शब्दानं पळत येतो, मम्मीची कंबर धरतो. बाप हाक मारतो येत नाही, आईनं आवाज दिल्याबरोबर पळत येतो. असं का? दशरथ ज्ञान आहे, कौसल्या प्रेम आहे. भगवान ज्ञानापासून दूर जातो, प्रेमाच्या जवळ येतो. ज्याला वाटतं ना मी पठ्ठा विद्वान आहे, पठ्ठ्याला कोणी कशातलं काही विचारावं असं ज्या पठ्ठ्याला वाटतं, त्या पठ्ठ्यापासून परमेश्वर 5 किलोमीटर लांब जातो. ज्याला वाटतं मी भोळा बाबडा वारकरी, मला ज्ञानबा तुकाराम येतं, देव त्याच्या जवळ येतो. भोळे भाळे भक्त गाताती साबडे, त्यांचे प्रेम आवडे विठोबासी, तुका म्हणे राहे शहानिया दुरी. भोजन करत बोल जब राजा. आता यज्ञोपवी संस्कार झाले बरं का पाटील, यज्ञोपवी संस्कार झाले. आणि यज्ञोपवी संस्कारानंतर विद्या शिकण्याच्या उद्देशानं चारही भाऊ वशिष्ठ गुरुजीच्या आश्रमात जाते झाले. गुरुग्रह गए पढ़न रघुराई, गुरुग्रह गए पढ़न रघुराई, गुरुग्रह गए पढ़न रघुराई, गुरुग्रह गए पढ़न रघुराई. अल्पकाल विद्या सब पाई, अल्पकाल विद्या सब पाई. गुरुग्रह गए पढ़न रघुराई, गुरुग्रह गए पढ़न रघुराई. अल्पकाल विद्या सब पाई, अल्पकाल विद्या सब पाई. गुरुग्रह गए पढ़न रघुराई, गुरुग्रह गए पढ़न रघुराई. जागी सहज श्वास सुचता, जागी सहज श्वास श्रुतीचा, जागी सहज श्वास सुचता, जागी सहज श्वास श्रुतीचा. सोहर पड़य कौतुक बारे, सोहरी पड़य कौतुक बारे, सोहर पड़य कौतुक बारी, सोहर पड़य कौतुक बारी.
गुरुग्रह गए पढ़न रघुराई, गुरुग्रह गए पढ़न रघुराई। अल्पकाल विद्या सब पाई, अल्पकाल विद्या सब पाई। गुरुग्रह गए पढ़न रघुराई, गुरुग्रह गए पढ़न रघुराई। गुरुग्रह गये, या शब्दाचा विचार करा पाटील. कोण आहे? अयोध्येच्या सम्राटाची पोरं. एक पगारी शिक्षक वाड्यात नाही बोलत आहेत यांना. अरे पण पगारी शिक्षक बोलवला तर शिकणाऱ्याचा त्याच्यावर पवित्र भाव राहत नसतो. त्याला विचारा कोण आहे रे हा? माझा बाप याला शिकवणीचे पैसे देतो म्हणून हा शिकवायला येतो. नेमका कोण आहे हा? माझ्या बापाचा गडी. असं शिक्षक या बापाचा गडी. अरे गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र गुरुच आहे. गुरुपेक्षा देव सुद्धा मोठा नाही. गुरु थोर की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कवनासी करावा. मज वाटते सद्गुरु थोर आहे, तयाच्या प्रसादे रघुराज पाहे. जय जय रघुवीर समर्थ. तुमच्या आजोबाचा आवडीचा विषय. करिता देवतार्चन, घरा आले संत जन. मग पूजा सोडून द्यायची. देव सारावे परते, संत पूजावे आरते. गुरु गोविंद दोनों खड़े काके लग्यो पाव, बलिहारी गुरु अपने गोविंद दियो बताओ. ज्यानं देव दाखवला तो गुरु देवापेक्षा श्रेष्ठ. पहिलं वंदन गुरुला आहे. गुरुपेक्षा श्रेष्ठ पात्र जगात नाही. गुरु शब्दामध्येच तो अर्थ आहे. गुरुच्या विरुद्ध एक शब्द आहे मराठीमध्ये, शिष्य नाही. विरुद्ध हा लघु. शाबास, बरं भाऊ, जमलं जमलं. अशी मदत करत जा ना. गुरु विरुद्ध लघु. लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे महान. एवढा महान की ज्याच्यापेक्षा कोणीच मोठं नाही. आणि हा गुरु महान असतो हे जगाला दाखवण्यासाठी ब्रह्मांडाचा मालक राजवाडा सोडून त्याच्या झोपड्यात शिकायला जातो. का? अरे गुरुपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. त्यांना तास घ्यायला वाड्यात नाही बोलवलं. ब्रह्मांडाचा धनी राजवाडा सोडून झोपड्यात जातो. गुरुग्रह गये पढ़न रघुराई. तर काय पवित्र नातं होतं हे. आता सुविधा खूप झाल्यानंतर जुनी मंडळी माझ्या पुढे बसलेली आहे. पाटील, सुविधा होत्या का? याच्यात बरेच तसेच असतील. पाटलाचा जुना वाडा, शाळा नाही तर गोठा. वाडाही नसेल ना गोठाही नसेल तर झाडाखाली, झाडाखाली, झाडाखाली शिकवायचे गुरुजी. आता इमारती यशीच्या झाल्या, संस्कार संपुष्टात आले. तेव्हा पाटलाच्या गोठ्यातनं वाड्यात शाळा भरायची, पण संस्कार संपन्नता होती. तिकडनं जर विद्यार्थी आले आणि इकडनं गुरुजी जाऊ लागले तर सगळे विद्यार्थी रस्त्याच्या खाली उतरायचे. गुरुजीला रस्ता रिकामा करून द्यायचे. एवढा आदर होता. आता थोडासा फरक झाला. इकडनं कॉलेज कुमार आले, इकडनं सर जाऊ लागले. सगळे सर डांबरीच्या खाली सरतात. कॉलेज कुमारांना हायवे मोकळ्या करून देतात. कालाय तस्मै नमः. कुठं दर्जा चालला, काय वाचतो पेपरला. कधी कधी आपण कॉफी पकडल्याचा राग विद्यार्थ्याला आल्यामुळे 5:30 वाजता भर चौकात गुरुजीच्या श्रीमुखात भडकावली. कुठं चालला दर्जा? अरे काय नातं होतं. धोतरवाले गुरुजी, टोपीवाले गुरुजी. 3 दिवस विद्यार्थी आला नाही तर गुरुजी बेचैन व्हायचे. एवढे आत्मीयता. आणि पाटलाच्या वाड्यापुढे येऊन उभे राहायचे. पाटील आहे का घरी? अहो या गुरुजी आत या. चहा पाणी झाला. कसं येणं केलं? तुमच्याकडेच. म्हणजे 1 नंबरचा हुशार विद्यार्थी तुमचा मुलगा. कधी शाळा बुडवत नाही. 3 दिवस झाले आला नाही. मी बेचैन झालो. बरं नाही का हो त्याला? आजारी आहे का हो? हे नातं लक्षात घ्या. हे नातं होतं. गुरुग्रह गये पढ़न रघुराई. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ.
गुरु मध्ये 2 अक्षर आले बरं का महेश महाराज. एक पहिलं त्याचा अर्थ आहे अंधार, पुढचा रू त्याचा अर्थ आहे प्रकाश. शब्दाचे अर्थ वेगळे असतात, अक्षराचे अर्थ. विठ्ठल म्हणजे पांडुरंग हा शब्द अर्थ आहे, पण विकारो विधाताय ठकारो नीलकंठका लकारो लक्ष्मीकांत विठ्ठल नाम भिदीयते. हे अक्षरातले अर्थ आहे. वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ, ल म्हणजे लक्ष्मीकांत, लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू, निळकंठ महादेव, विधाता ब्रह्मदेव, ब्रह्मदेव उत्पत्ती, महादेव संवार आणि विष्णू पालन. या तिन्हीचं एकत्रीकरण तो विठ्ठल आहे. प्रसवला विश्वतोची, इथं ब्रह्मदेव घ्यायचा. घडीमोडी हेळा मात्रे हा महादेवराव. सकाळी जीवाचा करतो सांभाळ तेव्हा विष्णू. हे अक्षरातले, बस अक्षरातले. म्हणून गुरु हे 2 अक्षर आहे. पहिल्या अक्षराचा अर्थ अंधार, गु शब्दस्तोंद कारोस्ती, रु कारो तन्निरोधका, तो प्रकाश. अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं कार्य करतात. म्हणून शाळेत एक वाक्य लिहिलं असते, तमसोमा. त्याच्यासाठी आहे ते. गुरु शब्दाचा अर्थ आहे तो तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे, म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं पवित्र कार्य करतात. त्यांना एकेरी भाषेत बोलायचं नसते, म्हणून पुढे जी लावलेला असतो, गुरुजी. जीचा अर्थ महाराज होतो बरं का, आदर आहे हा. अजून एक कुलवान घराण्याची ओळख काय, माधवराव. बाप हाका मारतो मुलाला, बाळासाहेब. बाळासाहेब लगेच उभा राव, जी समजायचं घरानं कुलवान आहे. नाही तर काही काही माद्या. तो म्हणतो, अरे थांब ना म्हाताऱ्या, बैराय का ओरडतो कशाला येतो ना. घराना होतो ऐसा. अरे हा आदर आहे जी. आणि तुम्ही पहा मजा, जिथे जिथे आदर आहे ना, आदर दिला ना, जी शब्द वापरला आहे की नाही. ज्ञानाचे राजे आहे ज्ञानोबा आहे, पण गणपतीला आदर देताना काय शब्द आहे, ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या. तुम्ही आता ज्ञानेश्वरीचे वाचक आहे, मी मुद्दाम तिथे नेलं तुम्हाला आहे ना जी. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्यात्मरूपा देवा तूची गणेशू. तुकोबारायणी हनुमंताला आदर दिला, शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो. हे आदर आहे. तसं गुरुजी साधी गोष्ट आहे. बहिणीच्या मिस्टरला काय म्हणतात पाटील मराठीत, दाजी, आलानजी. साधा बहिणीचा मिस्टर त्याला आदर द्यायचा, दाजी. दाजी. त्याच्यापेक्षा दाजीचं हिंदीत काय होते तुमच्या लक्षात आलं, फक्त सांगत नाही. जिजाजी. हिंदीमध्ये दाजीला जिजाजी म्हणतात. इथं तर 2 जी आले. पूर्वी होतं ते गाणं, तुम्हाला पाठ नसेल. जिसके आगे जी. जिजाजीचं सांगतोय मी. जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, ओ मेरे जिजाजी. कामापुरतं झालं आपलं. हे गुरुजी साठी वाढलं रे भाऊ. गुरुजी. गुर शब्दस्तोंद कारोस्ते रुकारो तन्निरोधकः, अंधकार निरोधित्वा गुरुरित्ते विधेयते. त्या गुरुला एकेरी भाषेत बोलायचं नाही, म्हणून लावला गुरुजी शब्द. हा आदर आहे. जगामध्ये श्रेष्ठ पात्र गुरुचं. हे जगाला दाखवणं जगाचा बाप. पर शिकायची गरज आहे का. जयाचे निश्वासी जन्मले गा वेदराशी. ज्याच्या श्वासातून वेदाचा जन्म झाला तो शिकायला गेला. हा आपल्याकरता दाखवलेला शिष्टाचार आहे. अल्पकाल विद्या समपाई. विद्याप्राप्तीनंतर 4ही पुत्राला वसिष्ठ गुरुजींनी राजा दशरथाच्या स्वाधीन केलं बरं का. आता 4ही पुत्र 14 वर्षाचं वय पूर्ण करून 15व्यात पदार्पण करते झाले. वर्ष पंचदशके भय भगवाना. झाले 15व्या वर्षात अयोध्येत आले शिकून.
नेम काय होता? प्रातकाल उठके रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माता. सकाळी उठला रामचंद्र प्रभू म्हणजे पहिलं आपल्या मायबापाच्या पायावर डोकं ठेवणार. प्रातकाल उठके रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माता. वो केवल मातृदेव भव पितृदेव भव नहीं बोलते थे, आचरण करते थे. जगात सर्वात श्रेष्ठ पात्र माय आणि बाप आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही, देव सुद्धा नाही. ज्यांना ज्यांना मायबाप असेल ना त्याच्यासारखं भाग्यवान नाही. काहीच करू नका. मायबाप असणाऱ्यांना सांगतो, सकाळी आंघोळ झाली, मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या. बरं का पाटील, तुमच्या घरात आहे तो शिष्टाचार पाहला नाही. मायबाप मुलाच्या पाठीवून प्रेमानं हात फिरवतात. तो दिवस केवढा समाधानाचा जातो हे तुम्हीच ठरवा, कोणाला विचारायची गरज नाही. काही काही म्हणतात, तुम्ही सांगता महाराज आम्ही रोज मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो, पण मायबाप आशीर्वादच देत नाही. अरे वो पढ़े लिखे नहीं है. आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता तुम्हारे माँ बाप को नहीं है. लेकिन गलती मत कर, तुम्हारी सेवा खाली नहीं गई. माँ बाप मुंह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रोता है. और हृदय से रो रो के माँ बाप कहते बेटा कितनी सेवा करता रे, तो जिंदगी भर सुखी रहेगा. मायबाप तोंडानं आशीर्वाद देत नाही भाऊ, त्यांचं हृदय देत असतं आशीर्वाद. तुझं कल्याण होईल बेटा. मायबापाच्या आशीर्वादात जी ताकद आहे ते देवाच्या नाही, आणि मायबापाच्या शापात जी ताकद आहे तपस्व्यांच्या नाही. रामायण कशामुळे घडलं? आंधळ्या मायबापाने देवाच्या बापाला दिलेला शाप, तूही तसाच मरशील. जरा याचा विचार करा. तिथून तर रामायण सुरू झालं. तसाच मरशील आमच्यासारखा शाप. पण जगातलं श्रेष्ठ पात्र माय आणि बाप. ही रामायणात हे पहा, लातूरला रामायण झालं त्याला फार वर्ष झाले. स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब होते. लातूरला मोठी कथा झाली होती. घडलेली घटना सांगतो. मोठे अधिकारी साहेब रामायणाला यायचे बरं का महादेवराव, घडलेलं सांगतो. 3 दिवस साहेब आले, त्यांच्या मॅडमला काही गंध नव्हता. 4थ्या दिवशी बळच मॅडमला आणलं साहेबांनी गाडीत. महेश भाऊ 5व्या दिवशी मॅडम साहेबाला म्हणाली लवकर गाडी काढा, जागा मिळाली पाहिजे. 5व्या दिवशी 6व्या दिवशी रामायणाची वेळ झाली तेव्हा मॅडम म्हणल्या गाडी वृद्धाश्रमात घेऊन चला. अरे अजून 2 दिवस रामायण आहे. मी सांगते तेवढं ऐका. का बरं? माझ्या सासूबाईला घरी आणायचं आहे. साहेब हुंदके देऊन रडू लागला. आपण नाही, काल मी रामायण ऐकलं, तुमच्या पाया पडते, चुकलंय माझं. आज रामायणाला नाही, मॅडम न साहेब वृद्धाश्रमात. 10 वर्षापासून सासू जशी उतरली सून, पायावर डोकं आपटू आपटू रडली म्हातारीच्या. सासूबाई मला मुलगी समजून स्वीकारा, काही चुकलं असेल माझं. आता तुम्हाला घरी न्यायला आले मी. शेवटच्या श्वासापर्यंत देवीसारखी सेवा करील मी. माझं चुकलं, मी मुलगी समजून पोटात अपराध घाला. सासूही रडली. घरी आली आणि शेवटच्या दिवशी सासू म्हणली मला यायचं रामायणाला. हे पुराणातलं नाही, घडलेलं सांगतो. शेवटच्या दिवशी 3 आले, साहेब, मॅडम, सासू. 3घांनी रामायण ऐकलं, पण सासून आग्रह धरला मला त्या बाबाचं दर्शन घ्यायचंय. 3 जण आले स्टेजवर. म्हातारीनं दर्शन घ्यायच्या आधी माझ्या तोंडावरून हात फिरून
रडणं सुरू केलं. बाबा थोडंसं रामायण कमी सांगा, पण माझ्या सुनावर जसा परिणाम झाला हे जास्त सांगत जा बाबा. किती माझ्यासारख्या म्हाताऱ्या लेकाची सुनाची वाट बघत बसल्या असेल. वृद्धाश्रमात मरतात पण सून लेक डोळ्यानं दिसत नाही. एवढं सांगा बाबा. हे रामायणातली ताकद सांगतो मी, बरे का. म्हणून ज्यानं आपले मायबाप चुकून म्हणतो मी, हा इथलं कोणी नाही, चुकून वृद्धाश्रमात टाकले असेल, बरे का. महेश भाऊ आजचं रामायण संपल्यावर घरी जा. घरी गेल्यावर आतून कडी लावा आणि बायकोच्या पाया पडा. एकांतात काय हरकत आहे? कोण पाहिजे तुम्हाला? ती उभी राहून म्हणाल, अहो चांगलं रामायण ऐकायला का डोक्यात फरक पडला का तुमच्या? असं का करू लागला? असं का करता? डोकंच जागेवर आलं म्हणा आमचं. काय माय बापाला घरी आणतो म्हणा वृद्धाश्रमात. रामायण कशासाठी ऐकायचं आहे? घरी आणतो म्हणा. आणा, घरी आणा, पण बंगल्यात नाही राहू देणार. गोठ्यात ठेवतो म्हणा. गोठ्यात मग काय हरकत आहे? आणा. आता इथं जेवढे मायबाप बसले त्यांच्या बाजूने बोलतोय मी, बरं का. मुलाने लक्षात ठेवा, कोणत्याच मायबापाची इच्छा नाही मुलानं सेवा करावी. मग काय इच्छा आहे? माझा दादा, माझा राजा, माझा लेख दिवसभरात एकदा डोळ्यानं दिसावा, याच्या पलीकडे इच्छा नसते. अरे पोट भरायच्या निमित्तानं तुम्ही लोहारा सोडून जाता, तुमचं जन्मगाव सोडून जाता, जावं लागते. पण यात्रेच्या निमित्तानं गावला आला की सगळ्यात जास्त आनंद मायबापाला होतो. त्यात तर आई अख्ख्या गावात, बरं का नानी, आबाई, काकी, दादा आला माझा मुंबईहून, 3 दिवस राहणार आहे. काय आनंदात जातात दिवस मायबापाचे. आणि तुम्ही सामान भरता का नाही, 4थ्या दिवशी डोळ्याला धारा लागतात. जाताही वाटतं कधी येईल कोणास माहीत. जेव्हा तुम्ही पाया पडता तेव्हा तोंडावून हात फिरवते माय, चालला का राजा? हो आई. कधी येशील बाबा? रजा मिळाली तर पुढच्या वर्षी. हे बघ, नाही रजा मिळाली तर पुढच्या वर्षी येऊ नको. आता पिकलं पान आहे, कधी गळून पडेल सांगता येत नाही. एकच इच्छा आहे बाबा, कुठेही राहा, फक्त सुखाचा राहा माय, लक्षात. म्हणून एकच इच्छा आहे, गोठ्यात ठेवा, गोठ्यात ठेवा. दाटी वाटी जनावर बांधा, बरं का महादेवराव. खर्च येऊ देत नाही तुम्हाला. 2 पोते द्या दोघाला, 2 फाटक्या गोदड्या द्या, 2 ताटं जर्मनचे द्या, 2 तांबे प्लास्टिकचे. झालं? मग काही खर्च आहे? बरं, स्वयंपाक करू नका. मुलाबाळातून उरलेली एखादी भाकरी बायकोच्या चोरून पॅन्टच्या खिशात घाला. ज्या मायबापानं उसनं पासनं करून पदवीधर केलं तुम्हाला, त्यांच्यासाठी रोज एका भाकरीची चोरी करा, पाप नाही लागणार. तुम्ही मोटरसायकलने ऑफिसला जाता ना, फक्त मोटरसायकल गोठ्याकडून न्या. कारण जसे जनावर चाऱ्यासाठी हंबरतात ना, तसे भूक लागल्यामुळे मायबाप लेकाच्या फटफटीचा आवाज ऐकत बसले असतील. आता फटफटीचा आवाज येईल, दादा भाकरी आणल. उतरू नका, मोटरसायकल उभी करा, खिशातली भाकरी काढा, कुत्र्याला फेकता तशी फेका गोठ्यात. पाहू नका शेणात पडली का गव्हाणी. झालं तुमचं काम, जा निघून. आता उठवत नाही दोघाला, तरी माय घुसत 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 त्या भाकरीजवळ लुगड्याच्या पदरानं भाकरी पुसून काढल आणि मग कोपऱ्यात जाईल. तिथं वाटप होईल. वाटप, अर्धी भाकर बापाच्या ताटात टाकल माय आणि अर्धी मायच्या ताटात. बरं, दोघाला दात नाही, भाकर चावत नाही, भुगा करतील, त्याच्यात पाणी वततील, जरा वेळ भिजू देतील आणि मग एक एक घास खाताना गोठ्यात माय बापाकडे पाहून, बाप मायकडे पाहून घासा गणिक अभिमानानं एवढा शब्द वापरेल पाटील, भाकर
आपल्या दादानं दिली म्हणाल भाकर, आपल्या राजानं दिली म्हणाल भाकर, आपल्या लेकानं दिली म्हणाल. अरे कुत्र किती प्रेमानं सांभाळा, चावल्याशिवाय राहणार नाही. माय बापाला फेकून भाकर वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. मी का सांगतो हे? अरे 33 करोड देवता ज्याच्या पुढे लाईनला लागल्या, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, तो जगाचा बाप सकाळी उठला म्हणजे पहिलं मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो. इथून वाढलं आपलं. प्रातकाल उठके रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माथा. प्रातकाल प्रभूचा नियम आहे. गादी तनय मन चिंता व्यापी. त्याच वेळेला एक घटना घडली. गाधी म्हणजे विश्वामित्राचे वडील, त्यांचा मुलगा विश्वामित्र. विश्वामित्राने अनेक वेळा यज्ञाचं आयोजन केलं, पण यज्ञाचा विध्वंस राक्षस करतात. आता कसा शेवटात जाईल लक्षात आलं की प्रभूचा अवतार अयोध्येत झालेला आहे, आणि म्हणून विश्वामित्र अयोध्येकडे यायला निघाले. बहुविधि करत मनोरथ, जात लागी नहीं पार. करी मज्जन शरयु जल, गये भूप दरबार. सियावर रामचंद्र की. आंघोळ केली शरयू मध्ये विश्वामित्राने. कोणीतरी सांगितलं पाटील दरबारात, प्रतिसृष्टी निर्माता विश्वामित्र अयोध्या की ओर पधारे. मुनि आगमन सुना जब राजा, मिलन गयो लय विप्र समाजा. ऋषी मुनीला सोबत घेतलं. राजा दशरथाने सामोर आले, दंडवत घातला, कडकडून मिठी मारले विश्वामित्राने राजा दशरथाला. दशरथजी रडू लागले. का रडतो राजा? मेरे जैसा पापी दुनिया में नहीं महाराज. इकलौता बेटा श्रावण को मारने का पाप मैंने किया है, लेकिन आज मैं खुशी से रो रहा. मतलब मैंने कुछ भी पुण्य नहीं किया, लेकिन जवाब मिल गया कि मेरे पूर्वजों ने बहुत पुण्य किया होगा. मतलब बिगर बुलाए संत घर आए तो समझ लेना अपने पूर्वजों के पुण्य का फल है. लक्षात. न बोला होता संत दारात आला की समजायचं पाटील पूर्वजाची पुण्याई पडायला. मला माहित आहे महेश भाऊ, चाकरवाडीच्या महाराजांच्या पुढं, माऊली पुढं लाईन लागायची दर्शनाला. तो एक मातंग समाजाचा व्यक्ती सेवा करणारा. सकाळी गाडी काढायचे, तांबड फुटायच्या आत, आणि त्याच्या झोपड्या पुढं माऊली गाडी उभी करून दार वाजवायचे. चला ना, लक्षात घ्या. न बोला होता. मेरे जैसा पुण्यवान दुनिया में कोई नहीं बाबा. आप जैसे संत बिगर बुलाए मेरे दरबार आए. भोजन झालं पाटील, विश्रांती झाली, आणि अति नम्रतेने विचारलं, काही कारण आगमन तुम्हारा? कसं येणं केलं? असुर समूह सतावई मोही मै जाचन आय नृपते. अनेक वेळा यज्ञाचं आयोजन करतो राजा, पण राक्षस यज्ञाचा विध्वंस करतात, तेव्हा यज्ञाच्या रक्षणासाठी तुझा राम पाहिजे. राम पाहिजे म्हटलं ताडकन उठले दशरथजी. सोच समज करतो मगो बाबा. चौथे पण पायू सुतचारी, म्हातारपणात झाले लेकर, त्यातला प्रिय पुत्र राम मागता. त्यापेक्षा धेनू धाम भूमी धन प्राण, म्हणजे बंगला मागा, जमीन मागा, धन मागा, संपत्ती मागा, प्राण राम नाही देणार. नाही नाही बाबा. का? यज्ञ यागादी क्रिया करून झालाय मला. यज्ञ हा कोणी केला? ते शृंग ऋषी. तेच विचारतो ना. आमच्याच पैकी एका ऋषीनं यज्ञ केल्यानं 4 लेकर झाले ना तुला. हा, मग एक ऋषी यज्ञापासून झालेल्या 4 मधला एक यज्ञाच्याच रक्षणासाठी मागतो. काय जातं तुझं? फार निरुत्तर केलं राजाला. काय म्हणा बाबा, काही म्हणा, नाही देणार. नाही तार करू. आधीच रागीड बाबा. कमंडल उचलला, वाघाचं कात्र बघले, दाबलं, दंड उचलला, पायात खडावून 2-4 पायऱ्या ताड 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 उतरले.
लाल डोळे विश्वामित्र थांबले. लटलट कापत होता राजा दशरथ. पाहतो काय राजा, अरे विनमुख निघालो, विनमुख गेली या अतिथीने सर्व सुकृताची संपत्ती. विश्वामित्र म्हणतात मला, तसा कळत नसेल तुझ्या पूर्वजाचं हरिश्चंद्राचं चरित्र आठव. कळ विश्वामित्र. उरलेल्या पायऱ्या उतरले, अंगणापर्यंत पोहोचले. वशिष्ठ घाबरून म्हणाले, काय केलं दशरथा, आधीच त्या बुवाचं माझं पटत नाही. ते म्हणाल यानंच सांगितलं असेल, याचं पावती बुक सापायचं. अरे रामासोबत लक्ष्मण देऊन टाक बाबा, जा. झाली तयारी. पाय धरले, अंगणात जाऊन पळत, महाराज 2 मुलं न्या, मग जाऊ नका. आत्ता तयारी सुरू झाली. रामचंद्र आणि लक्ष्मण. रडारड सुरू आहे वाड्यात. महादेवराव, का? जरा मावल्यांना उत्तर शोधा, का रडतोय दरबार? 15 वर्षाचे पोरं, राजपुत्र पुण्याच्या सारसबागेत चालले का फिरायला, राक्षस मारायला. वय किती? 15. सर्वांना वाटलं एवढे कोमल पोरं, आणि काही कमी जास्त झालं तर पुन्हा भेटी आहे का लेकराच्या, म्हणून राजवाडा रडतो. लक्षात घ्या, हे बारकावे लक्षात. राजवाडा रडतो, सगळे रडतात, फक्त कौसल्या रडत नाही. इथे फार मोठं चिंतन आहे. महेश महाराज, जिचा राम चालला ती काय ना रडत? त्याचं कारण सांगितलं तुलसीदासजींनी. तिला आठवलं भविष्य. याच्या लहानपणी एक महात्मा आलता, त्यानं माझ्या बाळाचं मांडीवर घेऊन भविष्य सांगितलं होतं. हा 15 वर्षाचा होईल, याला एक साधू घेऊन जाईल, पण जगात सुंदर नाही अशा सुंदरी सोबत याचं लग्न होईल आणि सुनेसह तुमच्या स्वाधीन करेल तो महात्मा. म्हणजे माय कौशल्यानं विचार केला, आता माझा राम लग्नाला चालला. बरं का मावल्यांनो, मुलगा नवरदेव झाल्यावर तुम्ही रडता का? खरं सांगा. ते इथला प्रकार सांगतो मी. म्हणून कौशल्या प्रसन्न नाही, बाकीच्या. राजा दशरथाने हात धरला रामाचा, विश्वामित्राच्या हातात दिला. श्रीराम, आज से तुम्हारा पिता विश्वामित्र. जाओ. निघाले. शरयू पर्यंत पोहोचवायला सगळे. शरयू पार झाली. जंगलातला प्रवास. आता 3 जण. अरुण नयन उरबाव बिचाला, नील जलद तनुषाम तमाला, कटिपट पीत कसे बर भाता, रुचिर चाप सायक दुई आता. श्याम गौर सुंदर नौभाई, विश्वामित्र महानिधि पाई, प्रभु ब्रह्मण्य देव मैं जाना, मोहिनी पिता तजे भगवाना. घनघोर अरण्यात प्रवेश झाला. कानाचे पडदे फाटल्या जातील पाटील, असे कर्ण कर्कश ध्वनी कानी. रुके रहो, तीनों को खाती हूँ, बहुत दिन से भूखी हूँ, रुके रहो. आता 3 जाग्यावर उभे आहे, विश्वामित्र, राम, लक्ष्मण. आवाज जवळ जवळ येतो, व्यक्ती दिसत नाही. विश्वामित्राचंच लक्ष जातं. श्रीराम, हाँ बाबा, वो दौड़ दौड़ के आ रही ना अपनी तरफ. हाँ. नरभक्षक ताटिका राक्षसी ने बहुत से ऋषि मुनियों को खाया, मार डालो इसे. हम रघुकुल के बाबा, महिलाओं पर हथियार उठाना मेरे रघुकुल का धर्म नहीं. अपने को मार डालेंगे, मर जाएंगे बाबा, तो भी महिलाओं पर हथियार नहीं उठाएंगे. अच्छा, महिलाओं पर हथियार उठाना रघुकुल का धर्म नहीं श्रीराम? नहीं. पिता की आज्ञा मानना ये तो रघुकुल का धर्म है. हाँ, तो तुम्हारे पिता दशरथ क्या बोले थे? तुम्हारा हाथ मेरे हाथ में देकर बोले थे कि जाओ, आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है. और पिता की आज्ञा मानना रघुकुल का धर्म है. आज मैं पिता बोल रहा हूं. तो ठीक है बाबा, तैयार हो गए.
चले जात मुनि दीन दिखाई सुनी ताड़का क्रोध करि दाई रुके रहो सावधान ताटिका जल्दबाजी करो रागा तिघा जणांचे आवाज आहे ना तिघ विश्वामित्र राम आणि ताटिका लक्षात आलं प्रकरण रुके रहो ही ताटिका आहे प्रभुजी सावधान विश्वामित्र जल्दबाजी करो चले जात मुनि दीन दिखाई सुनी ताड़का क्रोध करि दाई ये कई बान प्राण हरि लीना दिन जाने देई निज पद दीना ये कई बान प्राण हरि लीना एका बाणात ताटिका मारली बला अतिबला दोन्ही शक्ती विश्वामित्र प्रदान करतात बरेच विचारतात तुमचे देव राक्षस मारण्यासाठी अवतार घेतात मग राक्षसिनी पासून सुरुवात का करतात किसनरावनं पहिली पुतना तुमच्या रामचंद्रानं पहिली ताटिकानं अवतार राक्षस मारायसाठी सुरुवात राक्षसिनी पासून आम्ही विचारला प्रश्न मग काय म्हणले ते म्हणले राक्षस मारण्यासाठी झालो पण इथं आल्यावर निर्णय बदलला काय राक्षस मारण्यात वेळ घालवण्यापेक्षा राक्षसांना पैदा करणाऱ्या राक्षसीने आधी मारावं वाटलं दुर्गुण खत्म करने के पहले दुर्गुण जहां से पैदा होते वहां से दोनों ने शुरुआत की है संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा